3 सिलेंडर इंजिन आणि 4 सिलेंडर इंजिन मध्ये नक्की डिफरन्स काय आहे? कारण आपण गाडी घ्यायला जातो आणि आपल्याला कळतं ही 3 सिलेंडर इंजिनची गाडी आणि 4 सिलेंडर इंजिनची गाडी. तर एकदम सिंपल आणि बेसिक डिफरन्स आहे आणि मी तुम्हाला फायदे पण सांगतो 3 सिलेंडर इंजिनचे. डिफरन्स आहे की जसं नाव सांगितलं 3 सिलेंडर इंजिन, याचा अर्थ असा आहे की बाबा जे 3 पिस्टन आणि 3 सिलेंडर असणार त्या गाडीत, म्हणजे तुमचं इंजिन हे एकूण 3 भागात डिवाइड केलेलं आहे, ज्यात तुमचं फ्युएल जाऊन बर्न होऊन तुमच्या गाडीला पॉवर मिळतं, तुमच्या व्हीलला पॉवर मिळतात. 4 सिलेंडर इंजिन हे 4 भागात डिवाइड केलेलं आहे, 4 पिस्टन आणि 4 सिलेंडर आहेत त्यात. तुमचं 1.2 लिटर असो अथवा 1.5 लिटरचं इंजिन हे 4 भागात विभागलेलं आहे. जसं की 1.2 लिटरचं एक उदाहरण घ्या, 300 300 300 असे 300 सीसीचे 4 पिस्टन आणि सिलेंडर आहेत तिथं, जे पॉवर प्रोड्यूस करतात. एवढा सिंपल बेसिक डिफरन्स आहे. मग लोक 3 सिलेंडर इंजिन, कंपनी 3 सिलेंडर इंजिनच्या का मागे लागलेली, का 3 सिलेंडर इंजिन काढतात? तर पहिली गोष्ट पोल्युशन कमी करते 3 सिलेंडर इंजिन. दुसरी गोष्ट मायलेज तुम्हाला जास्त देते गाडी. तिसरी गोष्ट जे टर्बोचार्जर डिव्हाइसेस असतात, जसं टाटा निक्सॉनला टर्बोचार्जर आहे, ट्रॉन्सला टर्बोचार्जर, हे टर्बोचार्जर जे डिव्हाइसेस आहेत हे ऍक्च्युली 3 सिलेंडर इंजिन बरोबर एकदम परफेक्ट बसतात. आणि टर्बोचार्जर डिव्हाइसेस हे ऍक्च्युली हायवेवर सर्वात चांगलं काम करून देतात आणि तुमचा मायलेज वाढवतात, परफॉर्मन्स चांगला बनवून देतात. त्यामुळे तुम्ही हे डोक्यात ठेवा की आता बऱ्यापैकी गाड्या या 3 सिलेंडर इंजिन येणार आहेत, म्हणजे 15 लाखापर्यंतच्या तरी मी म्हणेल. आणि इव्हन मारुतीने स्विफ्ट डिझायर काढलेली आहे नवीन, ती 3 सिलेंडर इंजिन आहे आणि तरी पण गाडी सर्वात जास्त टॉपला आलेली आहे मार्चमध्ये. तर असं काही वाईट वगैरे नाहीये, 3 सिलेंडर वाईट किंवा 4 सिलेंडर वाईट, दोन्ही पण चांगले, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार घ्या. आणि तुम्ही आता कमेंट करून सांगा तुम्ही नक्की कोणती प्रेफर करचाल, 3 सिलेंडर इंजिन का 4 सिलेंडर इंजिन, आणि कोणती गाडी प्रेफर करचाल. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.